एम सो हॅपी टुडे. अगं म्हणजे असा एखादा दिवस येऊ शकेल असं काही महिन्यांपूर्वी वाटलंच नव्हतं मला. म्हणजे आपण सगळे इतके रिलॅक्स आणि तेही एकत्र. हे सगळं तुझ्यामुळे झालंय जान्हवी. थँक्यू सो मच. नाही श्री, इतकं मोठं नको करूस मला. माझ्याकडनं सतत चुका होत असतात. आजही चुकलंय माझं. जान्हवी, इट्स ओके. एवढं मनाला लावून घेऊ नकोस. असं होतं कधी कधी. नाही श्री, असं व्हायला नको. पण झालं ना, आणि त्याचं तुला पुरेपूर वाईटही वाटलं, तेव्हा आता विचार नको कर बस. कसं सांगू श्री? डोळ्यातून बघ माझ्याकडे. आत्ता या क्षणी कुठलीही कारणं, कुठलीही एक्सप्लेनेशन्स देऊ नकोस. कारण हा आनंदाचा दिवस, हा आनंदाचा क्षण मला तुझ्या डोळ्यात बघून घालवायचा आहे. देवा, काय केलं मी हे? मला माफ कर श्री. लवकरात लवकर श्रीला सत्य सांगण्याचं बळ दे मला देवा. पांगाऱ्याच्या लाल फुलांची दारा पुढली नक्षी तुझ्या गालांच्या लालिम्या पुढे फिकी फिकी पडावी. वा. येता जाता तुझी पावलं, येता जाता तुझी पावलं त्या रांगोळीला अलगद चुकवतात. बर. येता जाता तुझी पावलं त्या रांगोळीला अलगद चुकवतात, तशी आपल्या नजरेची भेट अलगद चुकावी. पांगाऱ्याच्या लाल फुलाची नक्षी तुझ्या गालांच्या लालिम्या पुढे. पांगाऱ्यांच्या लाल फुलाची नक्षी काय तुझ्या गालांच्या लालिम्या. कविता आहे, कविता आहे का? मी बेबीची डायरी ही कविता आहे ना. मी बेबीची डायरी वाचली, बेबी माझ्यावर चिडली, या असल्या कविता हिला आवडतात. ही काय डोक्यावर पडली? मी छळतोय? अगं सारखी कविता वाचत बसलेली असते ही. काय? एक मिनिट. तुझी पावलं चुकवतात रांगोळी, तुझी पावलं चुकवतात रांगोळी म्हणे. कविता करत बसलात तर असेल फाटकी तुमची झोळी. अगं आई, कविता करतो तो. काय वाईट आहे त्यात? प्रतिभावान आहे तो. कांता, आपल्याला ज्या विषयातलं कळत नाही ना त्या विषयावर बोलायचं नाही. अरे, काव्य संमेलनात वाचल्या जातात त्याच्या कविता. काय सांगते हो? आणि मग काय मिळतं त्याला? टाळ्या. मस्त आहे ग. मग तुमच्या लग्नानंतर तर तुला ताटात काय वाढणार? टाळ्या. मस्त आहे. आई बघा, बेबी हे घे टाळ्यांची भाजी, बेबी हे घे टाळ्यांच्या पोळ्या, बेबी हे घे टाळ्यांची चटणी. अगं पोट कसं भरणार तुझं? आई बघतीस ना तो कसं बोलतोय मला. अरे इतकंच नाही आई, नाश्त्याला हेल्दी कविता, दुपारच्या जेवणाला चौरस कविता, आणि रात्री हलका आहार, चारोळी छोटी कविता. कांता पुरे. हा आता आई, अगं एकदा ना त्याला पोलिसांनी पकडलं.
काहीतरी बोलतोय आई, असं नव्हतं झालं. तू उगाच काहीतरी सांगू नको आईला. हे बघ, अशा कविता करत राहिल्या ते एक दिवस पकडायलाच पाहिजे त्याला. हा तर आई, त्याला पोलिसांनी पकडलं तर हा घाबरून पळायला लागला. पोलीस त्याच्या मागे पळतायत, चिट्ट्या वाजवतायत, हातवारे करतायत. हा पळतच होता. शेवटी कसं बस पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याला विचारलं, बाबा काय करतोस तू? तर तो म्हणाला, मी कवी आहे. असं म्हणून डायरेक्ट चारोळीच ऐकवायला सुरुवात केली. त्याबरोबर पोलिसांनीच हात जोडले त्याच्या समोर. म्हणाले, हे बघा आम्ही सोडतो तुम्हाला, माफ करा, पण चारोळी बिरोळी ऐकू नका. कांता, मी मारीन तुला, मी खूप मारीन तुला कांता. चारोळा कुठला? ए, चारोळी म्हणू नका त्याला, मी मारीन तुला धरून. चारोळा नाही म्हणायचंय. चारोळा म्हणायचं नाहीये. चारोळा असं म्हणायचं नाही, मी स्वतःला समजावतोय. आई सांग ना काय. आई आई ऐक ना, मला सुस्त आहे बघ. बघा ऐक. हा, बेबी म्हणते म्हणू नका त्याला चारोळा. आई वावा वगैरे म्हण काहीतरी. वा वा वा. आई, बेबी म्हणते म्हणू नका त्याला चारोळा. एकदा हिचं लग्न उरका म्हणजे मी मोकळा. याच्यापेक्षा मस्त आहे की नाही? खरंच. ए बेबी, पार्सलिटी नाही करायची. चांगला आहे. हे बघ, चांगली कविता आहे माझी. म्हणा ए चारोळा माझी आहे. आई, मला एक प्रश्न पडलाय. जो माणूस इतकं बोर लिहितो त्याचं नाव देवेंद्र कसं असू शकेल? चारोळाच असलं पाहिजे ना. ऐक, या किती छान साड्या आहेत, नेसत का नाहीस तू? अगं, अशा साड्या नेसायला निमित्त लागतं. पूर्वी मी ऑफिसला जायची तेव्हा लागायच्या. आता घरातच असते. तुम्हीच एक एक करून नेसा त्या साडी. निमित्त कशाला, ते आपणच ठरवायचं असतं. आता कालचाच दिवस घे ना, किती वेगळा होता दिवस आपल्यासाठी. नेसायची होतीस एखादी साडी याच्यातली. खरंच, काल कसं वेगळंच वातावरण होतं नाही घरात. मज्जा आली ना. जान्हवीला हे सुचलं ना, याच कौतुक वाटतंय मला. गप्पा, गाणी, मस्त वाटलं एकदम. खरंच. श्री पण किती खुश होता, मन लावून गात होता अगदी. गंमत वाटते मला तर. आई, एक सांगू, मला ना काल कांताची खूप आठवण आली. तो असताना घरात गाणं असायचं ना. खरंय. धमाल असायची. माझं लग्न ठरल्यावर देवेंद्रच्या चारोळ्यांवरनं मला चिडवायचा. देवला तर तो चारोळ्याच म्हणायचा. माझ्या कवितांची डायरी काय चोरायचा, कविता काय करायचा, धुडगूस घालायचा नुसता. पण देवेंद्रच्या काही कवितांना किती सुंदर चाली लावल्या होत्या त्यांनी, नाही आठवते? कशी विसरे. त्याच्या चालींमुळे तर आणखीन सुंदर वाटायच्या त्या कविता. कांताच्या अंगातच गाणं होतं. हो ना. ए पण आई, कुठे शिकला होता का तू हे सगळं? शिकला नव्हता, दैवी देणगी होती त्याला. छान गायचा. एकही वाद्य साथीला नसतानाही सुंदर गायचा. त्याने आपलं गाणं वाढवावं असं खूप वाटायचं मला. अगदी गायक झाला असता तरी आवडलं असतं मला. पण त्यालाच रस नव्हता. त्याचे इंटरेस्टच वेगळे होते. उगाच काढला मी हा विषय. आई, तू चहा घेशील?
काल एकंदरच सगळे खूप मजेत होते ना? घर असं हवं, गजबजलेलं. धमाल, मजा, मस्ती, धांदल, चेष्टा. हा एवढाला स्वयंपाक. पण सगळ्या बायका, पुरुष नाही. चहा घेणार आहात तुम्ही? जान्हवी, इकडे ना. चहावरून आठवलं मला, काल ह्यांच्या हातचा चहा प्यालीस की नाही? चहा वगैरे दिला ना करून? का तशीच आलीस उभ्या उभ्या निघून? प्यायला चहा. कसा झाला होता सांग ना. छानच झाला असणार. त्यांच्या हाताला ना फार छान चव आहे. साधा चहा सुद्धा यांच्यासारखा कोणी करू शकत नाही. जान्हवी, मला माहितीये पहिल्या भेटीत तू कुणाविषयी काहीही मत करून घेत नाहीस, पण तुला माणसांची खूप चांगली ओळख आहे. तुला ह्यांचा आलेला अनुभव कसा होता? चांगला होता ना? तू या घरात आल्यापासून घरातल्या माणसांनी तुला ह्यांच्याविषयी काय काय सांगितलंय मला माहित नाही, पण तुला आलेल्या अनुभवा आधारे आईंशी बोलायला काय हरकत आहे? आई अजिंशी कुणी बोलायचंय? जान्हवी, तुला कळतेय ना माझी अवस्था? माझं काय होतंय ते कळतंय ना तुला? तू तू बोल ना आईंची या बाबतीत. काय बोलताय तुम्ही छोट्या आई? मी काय बोलणार आहे आई अजिंशी? आणि कशाबद्दल? यांच्याबद्दल, यांना क्षमा करण्याबद्दल. छोटी आई, खूप अपेक्षा करताय तुम्ही माझ्याकडून. कारण मला खात्री आहे तूच त्या पूर्ण करू शकशील. तुला जमेल ते. जान्हवी, मी आणखीन किती दिवस माझ्या नवऱ्याला अशी चोरून भेटू? आणि का? तेव्हा ब्राह्मणासमक्ष लग्न झालंय ग आमचं. मला मान्य आहे थोडे चुकले असतील, आडमार्गाने गेले असतील, पण तेही जुनं झालंय ग आता. आता हे खूप बदललंय. मला आता माझ्या नवऱ्याबरोबर माझं संपूर्ण आयुष्य घालवावं असं वाटतं. त्यांच्या जवळ राहावं असं वाटतं. त्यांच्या आजारपणात त्यांच्या बरोबरीने राहावं असं वाटतं. तर काय चुकलंय माझं? जान्हवी, जान्हवी, मी माझ्या स्वतःच्या नवऱ्याला का नाही ग राजरोजपणे भेटू शकत? माझ्याकडे नाहीये तुमच्या ह्या प्रश्नांची उत्तरं छोट्या आई. मग आईंना विचार. आईंकडे असतील याची उत्तरं. जान्हवी, आईंना ह्यांना माफ करायला सांग ना. तू निदान आईंशी बोलू तरी शकतेस. आणि कुणास ठाऊक, तुझं कदाचित ऐकतीलही त्या. एवढी एकच आशा उरली आहे आता. जान्हवी, तू काय करतेस का काही? मी नाही, काहीच नाही. अगं बाब, आईसाठी चहा करतेस? चहा? हा, तो ठेवलाय मी. तुम्हालाही हवाय का? नाही, मला नको. तू घेणारच शरयू चहा? नाही, भाताचं आधण आयत्या वेळी ठेवलेलं तर जास्त बरं पडेल. बरी आहेस ना तू? मी तुला विचारलं चहा घेणार आहेस का? हो का? आया, मला वाटलं की तुम्ही भाताचं आधण कधी ठेवूया ते विचारताय. शरयू, असा धांदरटपणा किचन मध्ये करू नकोस, नाही तर महागात पडेल. बेबी वन्स, ते मी जरा स्वतःच्याच नादात होते ना म्हणून. तेच म्हणतेय, अशीच राहू नकोस असं म्हणतेय. बेबी आत्या, आणखी काही हवंय तुम्हाला? नाहीये, तुझा चहा झाला की घेऊनच जाईल मी. शरयू, आता तुला बरं वाटतंय ना? हो का? मला काय झालंय? अगं, काल तुला बरं वाटत नव्हतं म्हणून आमच्याबरोबर आली नाहीस ना देवळात. तू विसरलीस का? हा हा हा, हो ते ना, हो हो. बरं, औषध कुठलं घेतलंस? औषध
ते डोकेदुखीवरचं काहीतरी औषध आहे बेबी वनचं, नाव नाही आठवत आहे मला. शरयू, नक्की तुझं डोकंच दुखत होतं ना? बेबी आत्या, हं? तुम्ही वा ना पुढे, हवं तर मी येते चहा घेऊन एजंटसाठी. बरं, म्हणजे तू घेऊन जाशील ना? मग मी जाऊ खोलीत? जाते, लगेच जाते. जान्हवी, तू बोलशील ना आईंची? निदान अंदाज तरी घे ना. बघ तर काय म्हणतायत ते. चहा देऊन येते त्यांना, मग शांतपणे विचार करूया. या जन्मावर ऐक पण, या जगण्यावर कांता, शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा आवाज अगदी छान लागलाय आज. हो ना, लागलाय म्हणजे अगदी तापलाय मस्त आवाज. अहो, सकाळपासून तहान भूक हरपून गाणं म्हणतायत भाऊजी. म्हणजे अगं सकाळपासूनच गातोय तो. सकाळी 1 कप चहा प्यायला, मग जो सा लावलाय तो अजूनपर्यंत लावलाच आहे. अरे देवा. हो ना, जेवायला बोलवलं तरी आले नाहीत. आता सारखं त्यांच्या समोर जायची पण चोरी ना. माझ्या गाण्यात व्यत्यय का आणला म्हणून रुसून बसायचे. 2 वेळा गुपचूप चहा ठेवला त्यांच्या समोर, पण अहो तोही थंड होऊन गेलाय. हो अगं आई, मी जेवायला ये असं सांगायला गेले ना त्याला, तर मला आलो 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 असं हातवारे करूनच सांगितलं आणि आलाच नाही. बेबी, ते त्यांचे गातानाचे हातवारे असतील. आता भुकेची जाणीव जेव्हा होईल ना, तेव्हा आपल्यावरच चिडतील. मला जेवायला सुद्धा बोलवलं नाहीत म्हणतील. म्हणजे आज डोक्यात गाणं आहे तर. अवघड आहे या मुलाचं. एकदा एक की एकच. या जगण्यावर शतदा. मी पण आई, काय सुंदर गातो ना कांता. लोण्यासारखा आवाज आहे माझ्या लेकाचा. ए पण आता खूप झालं आई, तू जा आणि त्याला सांग आता बास कर म्हणून, नाही तर आपल्यावरच चिडेल नंतर तो. बरं बघते मी. नर्मदा, आम्हा दोघांसाठी चहा टाक आणि खायलाही कर काहीतरी. मी बघते. सहा ऋतूंचे 6 सोहळे, 6 ऋतूंचे 6 सोहळे, येथे भान हरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर बाळाच्या चिमण्या ओठातून, बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी ते. बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी ते. वेणीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते. नदीच्या काठी सजनासाठी, नदीच्या काठी सजनासाठी गाणे गात झुरावे. या जन्मावर
या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या ओठांनी चुंबून घेन हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळ पानावरती, इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, या जन्मावर. वा कांता वा. आई शाब्बास आई. तू इथे गाणं ऐकत बसलीस त्याला बोलवायचं सोडून. खरंच आई, कधी आलीस तू? मला काही कळलंच नाही. तुला कधी कशाचं भान असतं का? ये इकडे. खरं सांगू कांता, तुझं गाणं ऐकून माझं भान खरंच हरपलं होतं. कुठून मिळवलंस रे हे धन? गाणं जोपर्यंत तुझ्याकडे आहे ना, तोपर्यंत तुला कसलीही चिंता नाही, आनंदात राहशील.